हॅलो गाईज, मी सुप्रिया सुरेंद्र अगस्कर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आहे आमच्या गावदेवी रांजणदेवी आईची साथ आहे, पावसाली साथ। तर साथीला काय काय बनवलं जातं आणि काय काय नैवेद्य जातं ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर मी करणार आहे पिठी आणि पुरी। तर चला मी बनवते पटापट आणि तुम्हाला भेटते। तर मी पिठी बनवत आहे, तर त्याच्यासाठी मी तांदूळ भाजत ठेवले आहेत। ते एकदम क्रिस्पी करायचे आहेत आणि नंतर ग्राइंडमध्ये वाटून घ्यायचे आहेत। तर मस्तपैकी मी आता इथे तांदूळ ब्राऊन करून घेतले आहेत। तर आता हे थंड करत ठेवणार आहे मी आणि नंतर ते मिक्सरमध्ये ग्राइंड करीन आणि मग त्याच्या पिठी बनवायच्या आहेत। त्या कशा करेन ते दाखवते मी तुम्हाला नंतर थंड झाल्यावर। आता माझे तांदूळ पण थंड झाले आहे। आता मी हे ग्राइंड करून घेते। तर माझा पीठ हा रेडी झाला आहे। आता मी याच्यामध्ये गूळ मिक्स करणार आहे आणि पिठी बनवणार आहे। तर मी हा गूळ घेतला चिक्कीचा, आता तो मिक्स करायचा आहे त्याच्यात। तर मी आता सर्व गूळ मिक्स करून घेतला आहे इथे। आता थोडासा पाणी टाकून मग त्याच्या पिठी बनवायच्या आहेत। तर मी आता थोडासा पाणी टाकलं आहे आणि मिक्स करते आता। तर थोडा पाणी टाकून माझं रेडी झालं आहे। आता बघूया होते का। तर बघा अशी झाली पाहिजे, मग समजा झाली तर पटापट बनवून घेते या सर्व अशा पिठ्या। तर एवढ्या झाल्या आहेत माझ्या पिठ्या बनवूनशी। तर आज आमच्या गावाच्या रांजणदेवी आईची आज साथ आहे, त्याच्यासाठी मी आता इथं पुऱ्यांसाठी पीठ कालवत आहे। तर मला गोड पुऱ्या आवडतात म्हणून मी गूळ पाण्यामध्ये टाकून ठेवलेला। आता ते मिक्स करून घेणार आणि डो बनवणार आहे, नंतर पुऱ्या लाटीन। डो पण रेडी आहे, त्याच्या पण मस्त पुऱ्या बनवते मी। माझ्या पिठ्या रेडी झाल्या आहेत, आता मी पुऱ्या बनवणार आहेत। मी जशी बनवली तशी मी तुम्हाला दाखवली, शेअर केली तुमच्यासोबत। पण अर्धे एवढे भारी बनवतात ना पिठी, खूप भारी लागतात। मी आता बनवत आहे खिचडी, उपास आहे त्याच्यामुळं। बनवते खिचडी, गोड खिचडी मला आवडते। टाकीन मी साखर। आता याच्यामध्ये मी टाकेन शेंगदाण्याचा कूट, कारण की मी बनवत आहे गोड खिचडी।
गोड खिचडी जी रेडी आहे ती आता मी नंतर खाईन. पहिला पुऱ्या बनवून घेते. माझ्या आता पुऱ्या वगैरे सर्व झाल्या, म्हणजे मी अर्ध्याच बनवल्यात, अर्ध्या नंतर बनवून आता पायापडापुरत्या केल्या आहेत. कारण की आता स्कूल सुटायचा टाईम झाला आहे, तर तेवढा जमणार नाही म्हणून जेवढ्या जमेल तेवढ्याच बनवल्या आहेत सध्या. नंतर बनवीन नंतर दुसऱ्या. जर तुम्हाला पटापट मेकअप करायचा असेल तर लॅक्मे म्यूज वापरून बघा. मेकअप नसेल येत त्यानं सुद्धा खूप छान आहे हा. ऑलमोस्ट माझा सर्व संपला आहे बघा, फक्त एवढीच क्वांटिटी राहिली आहे. आता मला ऑर्डर करायचा आहे हा परत. खूप छान आहे हा, मस्त आहे. तर पटापट जर मेकअप करायची असेल ना तर हा घ्यायचा असा, आणि आपण फेअर अँड लवली लावतो तसंच लावून घ्यायचं आहे. हा तुम्हाला नायकावर भेटेल ऑर्डर करून, लॅक्मे म्यूज. आणि असं लावून झालं ना का फक्त असं करायचं आहे, जसे आपण पावडर किंवा बीबी क्रीम लावतो तसा. फक्त असं फेसला चोलायचं आहे फक्त. एकदम इझी. आणि तुम्हाला जर पटापट मेकअप करायला पाहिजे असेल तर खूप छान हा प्रोडक्ट आहे. तुमच्या मम्मीला वगैरे सुद्धा, किंवा मेकअप नसेल येत कुठं लग्नासाठी पण खूप छान आहे हा. थोडा क्वांटिटी जास्ती वापरायची लग्नाला. ते बघा तर मी थोडा एक्स्ट्रा राहिला असेल तर टॅप करून घेते. आता लावणार मी फिटमीची पावडर, कॉम्पॅक्ट पावडर. मी लॅक्मे म्यूज यूज करायच्या अगोदर सनस्क्रीन लावला होता फक्त. मॉइश्चरायझर वगैरे नाही लावला, टाईम नाही येतात एवढं. परत मंदिरमध्ये पाया पडायला जायचं आहे, प्लस 5ला ट्युशन आहे न्यूची, पटापट आटवायला लागेल. आणि आमच्या कुटुंबाचा पण टायमिंग 4चाच आहे. थोडा वेळ राहील आणि नंतर ट्युशनचा टाईम झाल्यावर लगेच निघेल तिथून. पोरा छोटे आहेत तोपर्यंत जास्त जायला किंवा राहायला मिळत नाही असं कार्यक्रम असल्यावर. रांजणदेवीचा इथं मी नंतर दुसरा हा लावते जरा तो ब्राईट करायला. रांजणदेवीची साथ म्हणजे एक प्रकारचे आपले फेस्टिवलच आहे. त्यासाठी सर्व महिला छानपणे तयारी करूनच येतात. आता मी ॲब्रो किट घेतलं आहे, पावडर ॲब्रो आहे किट हा, आणि ॲब्रो करते. पहिलं
आणि ब्लॅक कलर घेईन याच्यातनं. तर मी कधीतरी ना मेकअपचा व्हिडिओ करणार आहे चॅनलवर. मेकअप व्हिडिओ करणार आहे मी, टाइम भेटेल तेव्हा. तर हा आयब्रो किट पण छान आहे, पटापट आयब्रो करायला. घाईवाली 5 मिनिटाची मेकअप करायला बरं आहे. तर चला पूर्ण मेकअप करून येते आणि दाखवते तुम्हाला फायनल लुक. तर चला आता मी रेडी होऊन भेटते तुम्हाला. रेडी वगैरे झाले आहे. तर पाहू शकता तुम्ही मी रेडी मस्त झाली आहे. सर्व तिथं रेडी होऊनच येतात, कारण की रानदेवीची साथ म्हणजे एक उत्सवच असतो आमच्या गावाचा, म्हणजे कोपरकन्या गावाचा. तर आमची म्हणजे सर्व आलींच्या फेरे असतात. तर आमची 4ची आहे. तर बघू जातो आम्ही आता, लवकरच जाते मी. तोपर्यंत थांबू शकत नाही, कारण की 5ची ट्युशन आहे निवूची. तर रांजणदेवीची साथ म्हणजे हा उत्सवच असतो एक प्रकारचा. आणि रांजणदेवी नवसाला पावणारी देवी आहे. तर रांजणदेवीचं साथ का ठेवतात, तर गावाचं रक्षण करण्यासाठी पहिल्यापासूनची प्रथा आहे अशी की साथ ठेवली जाते. नारळ फोडतात, नैवेद्याला पुरी आणि पिठी बनवतात सर्व बायका गावातल्या. तर चला पाहूया आता आपण मंदिरामध्ये जाऊया आणि पाहूया किती गर्दी आहे की नाही आता सध्या. आणि चला तर जातो आणि देवीची पूजा वगैरे करूया. काही जण देवीची ओटी पण भरतात. तर मी ओटी वगैरे नाही भरणार, फक्त हार आणि नैवेद्य दाखवणार आहे. तर आणि सर्वांचा आज उपास सुद्धा असतो महिलांचा. तर चला जाऊया रांजणदेवी मातेच्या मंदिरात, देवीच्या आईच्या मंदिरात. तर चला. तर आता आम्ही पोहोचलो आहो मंदिरामध्ये.
मंदिरातून आले सुद्धा म्हणजे 15 मिनिटं झाले असतील आणि ट्युशनला गेली, पण 5ला असते ट्युशन म्हणून जास्त वेळ थांबला नाही. आमचा फेरी होती आगसकर आलीची 4 वाजता, 4, 5, 6 असा असतो वाटतं. मी इथं देते त्यानुसार असतो सर्व की कोण कुठल्या आलीचं किती टाईम असतो ते सर्व दिलेलं असतं ते. आणि तुम्ही जर कोपरखिंडीला आलात तर नक्कीच देवीच्या मंदिरात जा. देवी ही नवसाला पावणार आहे, रांजणदेवी आई. आणि साथ ही केली जाते गावाचे रक्षण करण्यासाठी. पहिल्यापासूनचीच प्रथा आहे ती. आणि पहिल्यांच्या जमान्यात म्हणजे पहिला सांगायचे की देवी फिरत असे रक्षण करण्यासाठी, असं मी ऐकलं आहे. जर कोपरखिंडीकर कोण पाहत असतील तर तुम्हाला माहितीच असेल स्टोरी. जर माहिती असेल अजून काही तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही काय काय असतं ते. आणि एकदा तर रांजणदेवीच्या मंदिरात पावलं सुद्धा उठलेली आणि घंटा आपोआप वाजत होता. तेव्हा पण छोटी असेल आणि छोटी नाही तर 8वी 9वी माहिती नाही तेवढं कितवीला असेल. आणि देवी ही नवसाला पावणारी आहे. नक्कीच या तुम्ही दर्शनाला. तर अशी होती आजची माझी ही व्हिडिओ. किती दिवस व्हिडिओ बनवली नव्हते तर चला रांजणदेवीची साथ आहे म्हणून व्हिडिओ बनवला. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा कशी वाटली व्हिडिओ. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.